या दोघांमध्ये ज्यांना बाय मिळेल तो संघ आजच्या दिवसामधला अंतिम क्वालिफायचा सामना खेळेल. श्री गणेश बिरवाडे संघ आपला प्रतिनिधी या ठिकाणी यायचा. चला मॅचला सुरुवात करा. जास्त वेळ न घेता सामन्याला सुरुवात करायची आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपवण्याचा निर्धारित 4 षटकं संपवण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. डीके स्पोर्ट्स गोलबंद संघ ही सूचना तुम्हाला देतोय. श्री गणेश बिरवाडी संघ एक प्रतिनिधी पाठवायचा आपला. चला मॅचला होते सुरुवात. 3 वाजले आता. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करण्याचा निर्धारित प्रयत्न करायचा. डीके स्पोर्ट्स गोलबंद संघ. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजय आणि निलेश. सुरुवात वाईट बॉलने केली आहे गोलंदाज मनोजने. फटका चांगला आहे. कव्हरला लॉंग चेस आहे परंतु इथे बॉल थांबणार नाही. एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहत आहात चौकार त्या ठिकाणी. पहिला चौकार इनिंगचा बॅटर अजयच्या पॅट मधनं. धावत संख्या 5. पहिलं षटक सध्या सुरू आहे. स्लॉक स्वीप करायचा तो ऑन साइडला. बीट झालेत. चौकाराचं प्रत्युत्तर दिले. फुल लेनचा बॉल होता. बॉलच्या लाईन पर्यंत पोहोचले नाहीत फलंदाज अजय. हा डॉट चेंडू आला. पॅच चिकडाय. शॉर्ट थर्ड मॅन पकडलाय झेल आणि बिग विकेट. अजय बॅक टू द डगआउट. पहिला धक्का लागतोय धामणी टीमला. थँक्यू धन्यवाद डीजे. तर या ठिकाणी लॉट्स आपण बघतोय. हा जी चिठ्ठी उचलली तिला बाय दिले जाईल. आजच्या दिवसातला अंतिम सामना तो संघ आपल्याला क्वालिफायचा सामना खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. श्री गणेश बिरवाडी संघ आजच्या दिवसामधला अंतिम सामना खेळ. क्वालिफायची मॅच त्या संघाला बाय मिळाली आहे. यानंतरचा जो सामना असेल तो विजयी संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला वारलीपाडा ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. विकेट इथे मिळाली अजयची. प्रत्येक बॉलला एकत्र येऊ नका त्यानंतर मग भरपूर वेळ खर्च होत असतो. त्याचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय कल्पेश. हो यावेळी चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेरची शिला वळण घेत असताना पूर्णपणे बीट केलं बॅटरला. डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी मनोजची आपल्याला पाहायला मिळते. डीके स्पोर्ट्स गोलबंद संघानं मागच्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. 47 धावसंख्येचं टार्गेट होतं त्यांच्यासमोर आणि त्यांनी सहजरित्या चेस केलं होतं. त्यामुळे शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघाला एक चांगली टोटल या संघासमोर जरूर उभारावी लागेल. पूल केला. हा पण पूल ऑन साइडला गॅप मध्ये टीपमध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचतील चेंडू कलेक्ट करून फेकतील. 2 धावा यशस्वीरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. यानंतर विजयी संघ आणि वारलीपाडा 2 संघादरम्यान सामना खेळला जाईल याची नोंद घ्या. आणि श्री गणेश बिरवाडी संघ अंतिम सामन्यासाठी आजच्या क्वालिफाय झालेला आहे. सेवन ऑन बोर्ड 7 धावा
लॉस ऑफ 1 विकेट. चांगला फटका आहे गॅप मध्ये. लाईन थोडीशी खराब होती. चेंडू रिलीज करत असताना त्याचा पाय सटकला आणि तिथेच कुठेतरी चेंडूवरचं नियंत्रण त्याने गमावलं. दिशा भरकटली आणि नक्कीच त्याचा योग्य तो समाचार डावखुऱ्याचा फलंदाज कल्पेशने घेतला. 4 धावा इथे प्राप्त करत असताना ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघाची धावसंख्या 9. गोलंदाजानं रेट ओव्हर रेट तुम्ही चालू ठेवणं आवश्यक आहे. अकरा धावा 11 ऑन बोर्ड. सेकंड ओव्हर मध्ये आला गोलंदाज अरुण आला. लोवा फुल टॉस आहे. पहिलाच बॉल ऑनसाइडला टर्न केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन कडे. चांगली फिल्डिंग. एकच धाव तिथे मिळते. एक चौकार अजयच्या बॅटमध्ये तो बाद झाला. कल्पेश सध्या मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमध्ये आपण एक चौकार बघितला मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर. लेफ्ट हँड बॅटर आहे त्याच्यामुळे कुठेतरी सातत्यानं कॉम्बिनेशन लेफ्ट हँड राईट हँड आहे त्याच्यामुळे सातत्यानं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साइडला फटका अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. मिसफील्ड झाली. लाभ त्याचा उठवला आणि एकेरीला दुहेरीमध्ये या ठिकाणी सहजरित्या परिवर्तित केलं दोन्ही बॅटर्सने. गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्रिकेटमध्ये चपलाई आवश्यक असते. प्रत्येक धाव ही तुमच्या धावफलकावरची महत्वाची असते. कारण आपण क्रिकेटमध्ये भरपूर असे सामने पाहिलेत. एकेरी धावेने सामने गमावताना आपण भरपूर संघांना पाहिले. त्यामुळे तुम्ही जमवलेली प्रत्येक धाव ही तुमच्या टीमच्या विजयामध्ये मोलाचं सहकार्य करत असते. ऑन साइडला फटका. प्रॉपर कनेक्शन आणि बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. तुंग षटकार विथ द स्पिन खेळला हा फटका. पण पाहता डावखुरा त्याचा गोलंदाज त्याच्या समोर डावखुरा त्याचा फलंदाज आहे. मग एक पर्वणी होती बॅटरसाठी. विथ द स्पिन हा फटका मिड विकेटला एक चांगला षटकार आपण पाहिला. वन्स अगेन त्याच लाईन मध्ये त्याच रिदम मध्ये हा फटका आपण पाहताय. संधी होती धावची. दुसरी धाव कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केला जाईल कारण ओव्हर थ्रो झालाय. बॅकअप योग्यरित्या नव्हतं आणि 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या चुका फार भागात नक्कीच ठरत आहेत. प्रत्येक धावेच्या मागे 3 ने पुढे धावसंख्या 23. ऑन साइडला फटका चांगलाय. प्रॉपर पिक केला. बॉलला पाठवलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं उत्तुंग षटकार.
त्या 2 ओव्हर नंतर ओव्हर रेट आपण पाहता 5 मिनिटाचा आतापर्यंत राखला गेलाय. आशिष आला षटक क्रमांक 30 तर घेऊन. धावसंख्या 29. आतापर्यंत विचार केला तर 14.50 ची सरासरी प्रतिषटकामागे राखली आहे ते शिवन्या स्पोर्ट्स धामणे संघाने. खूप जास्त टर्न झाला. बॉल उजव्या बाहेर. अंपायरचा वाईडचा इशारा आलाय. धावसंख्या 30 या कड्यावर जाऊन पोहोचली आहे. यावेळी अपील केली आहे. भरपूर लाऊड अपील आहे. पंच सहमत नाही आहेत. डॉट बॉल आला. कधी कधी एखादा वाईट बॉल डॉट बॉल करण्यासाठी देखील पंचांवर अशा पद्धतीनं दबाव आणला जातो. इट्स अ पार्ट ऑफ गेम. क्रिकेटमध्ये अशा भरपूर साऱ्या स्किल्स असतात दोन्ही एंडनं. भरपूर वेळा चित्र आपण पाहिलं. डॉट बॉल आलाय. वन्स अगेन भरपूर जास्त टर्न. वन्स अगेन वाईट बॉल. धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 2 एक्स्ट्रा रन्स या ओव्हरमध्ये आतापर्यंत दिलेत. हॉफ ब्रेक करतोय परंतु भरपूर बाहेरचा टप्पा आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आपण पाहिलं. हे बघा तिसऱ्यांदाचं चित्र आपल्याला पाहायला. इथे गती देण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळी देखील दिशेवरचं नियंत्रण भरकटवून बसलाय गोलंदाज. सलग 3 वाईट बॉल या ओव्हरमध्ये आपण पाहताय. यावेळी मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता आहे परंतु कोणताच क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये नाही आहे आणि याची 2 धावा पूर्ण होतील फलंदाजांसाठी. 34 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. वन सेकंड वाईट. 4था व्हाईट बॉल या ओव्हरमध्ये. व्हेरिएशन्स करण्याचा सातत्यानं प्रयत्न आणि त्यामुळेच कुठेतरी दिशेवरचं नियंत्रण आशिष गमावून बसलाय आणि 4 एक्स्ट्रा रन्स या ओव्हरमध्ये त्याने आतापर्यंत दिलात. उंच गेलाय. भरपूर उंच गेलाय आणि जज केलं त्या ठिकाणी. जबरदस्त झेल पकडलाय आणि यावेळी फलंदाज कल्पेशला माघारी परतावा लागेल. फलंदाज बाद. पस्तीस धावा स्कोर बोर्डवर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विलास. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच यानं जबरदस्त बॅटिंग केली होती. फटका चांगला. ऑन साइडला टर्न केलाय. टीममध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव तिथे मिळेल. व संख्या 36.
पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा 1 विकेट, सेकंड ओव्हरमध्ये 18 धावा आल्या तब्बल अरुणच्या. आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण विचार केला 4 वाईड 4 एक्स्ट्रा रन्स या ओव्हरमध्ये दिल्या. त्या डॉट बॉल आलाय. शेवटचा एक चेंडू शिल्लक असलेल्या ओव्हरमध्ये कमबॅक करण्याचा चांगला प्रयत्न आहे, कारण आपण पाहिलं तर 4 वाईड एकंदरीत 1 सिंगल 1 डबल 7 रन्स आतापर्यंत खर्च केलेत. 1 विकेट जरूर प्राप्त केला या ओव्हरमध्ये आशिषने. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, एक्स्ट्राच्या स्वरूपात ज्या 4 रन वगळता गोलंदाजी अतिशय चांगली झाली या ओव्हरमध्ये. ऑन साइडला रडार मध्ये होता, त्याला उचलून फेकून दिला सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. रन्स या ओव्हरसाठी 7 मिनिटं गेले तब्बल. 42 धावा. विकेट आतापर्यंत कमाल 2. चला लगेचच गोलंदाज आजमावायचा. असा गोलबंद संघ जास्त चर्चा करू नका, विचार विनिमय. कधी कधी असा प्रचिती आल्या क्रिकेटमध्ये, तुम्ही ज्यावेळी जास्त चर्चा करता जास्त मीटिंग्स घेता ती गेम कधीतरी नक्कीच जास्तीत जास्त वेळा तुमची फसत असते. तेजसकडे षटक सोपवलं. धावसंख्या स्कोर कार्डवर 45. पहिला बॉल अतिशय चांगली लाईन अपील करतात, सहमत नाही आहेत पंच. गुड लाईन. पहिल्याच चांगल्या टप्प्यावर चेंडू इथे हाताळला गेला विलाससाठी. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता विलास, ज्यानं जबरदस्त टर्निंग खेळी केली होती. धावसंख्या 42 आकड्यावर पहिला बॉल डॉट आला. लोवर फुल टॉस होता. इनफिल्ड मध्ये आपण पाहता आउटफिल्ड मध्ये खेळलेत. ऑफ साइडला भरपूर लॉंग चेस होती. बॅकवर्ड पॉइंट वर चेंडू मागे गेला होता. स्वीपर कव्हरच्या दिशेनं नो बॉल आहे. ओके, सर्कलच्या आतमध्ये आपण खेळाडू पाहिल्यानंतर पंचांनी एकंदरीत खेळाडूंची पोझिशन पाहिल्यानंतर हा नो बॉल घोषित केला. अतिशय चांगला निर्णय आणि अतिशय दक्ष अंपायरिंगगिरी तावडे सरांची आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 46. 46 ऑन बोर्ड. 46 धावा. फ्री हिट या बॉलवर कंटिन्यू असेल बॅटरसाठी. समोर खेळलेत डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला प्रयत्न जबरदस्त होता. काय जरी पकडली असते तरी फलंदाज बाद झाला नसता, कारण फ्री हिटचा बॉल होता इथे रनआउट साठी अपील, परंतु व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 48 कडे जाऊन पोहोचली. शेवटचा षटक इनिंग मधलं यानंतर विजयी संघ आणि वारलीपाडा या 2 संघांदरम्यान मॅच खेळवली जाईल. चांगला बॉल आहे. व्हेरी गुड बॉलिंग. पडल्यानंतर बाहेरच्या शिला हलकसा वळण घेत असताना चेंडू वेग देखील होता. ठीक आहे, गोलबंद संघाची एक जमेची बाजू म्हणजे धावा झाल्यात, परंतु हा संघ पहा अजूनही फाईट करतोय. चांगला
पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर ते ठेवलेत. 48 धावा, 48. इथे विकेट मिळाले रनआउटच्या स्वरूपात. एकही धाव नाही पंच याच्यावर. सत्तेचाळीस धावा झाला. तुमचा 12वा खेळाडू इकडे आहे, त्याला सांगू आम्ही, डोंट वरी. धावसंख्या 47 झाली. चार आहेत ना, नो बॉल प्लस. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि धावसंख्या झाली 47. समोर खेळला फटका, डाऊन द ग्राउंड, सरळ व्यासपीठाच्या दिशेने सलामी देणारा षटकार.
हॅलो. So once again, I welcome you all for this auspicious tournament co-sponsored by Shresh Dada Vekhande, who sponsored Let Shri Vittal Rao Dada Sahib Khade Memorable Trophy 2025. A couple of edition I witness every year. I spent at least 1 or 2 days along with the OV Sports Birwadi and the entire village. Once again, those spectators who joined on the UTC Live, welcome, welcome. Once again, heartily welcome. The first ball, the appeal, but there is a white ball. The first ball, it should be a white, and the score open with the extras. In the first half, Shivansha Sports Club Dhamani was set to target almost 55. This is the score. This is the target for a team. Golban. Ashish and the Herschel, both the batsmen, were on the crease, and Ashish off the mark with a single. First ball, it was wide, and second one, it takes a single and 2 runs on the scorecard. Beautiful atmosphere. What a brilliant session is going on. This was pitching on the perfect block hole, and there is a leg by. One more single added on the scorecard. तीन धावा धावसंख्या बलकावर जिंकण्यासाठी टार्गेट आहे 55. 54 धावा बनवल्यात. 55चं टार्गेट आहे आणि गोलंदाजी मार्को विलास आता चांगली बॉलिंग करतोय. ड्राईव्ह करतायत. बॉल बॅक ड्राईव्ह. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. थ्रो केलाय, परंतु 4 क्षेत्ररक्षक बॅकअपला विकेट किपरच्या मागे आहेत. शिवंच्या स्पोर्ट्स क्लब धामणी टीम ही अत्यंत प्रोफेशनल टीम म्हणून ओळखली जाते या संपूर्ण खर्डी आणि कसारा या परिसरामध्ये. आणि गोलबन टीम ही देखील, गोलबन असेल, दहीगाव असेल, लाहे असेल, त्यानंतर धामणी असेल, कसारा टीम असेल, ह्या टीमचं प्रोफेशनल टीम्स आहेत, चांगल्या टीम्स आहेत. क्रॉस बॅटेड शॉट, मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. डीप मधून कव्हर करण्यासाठी मिड विकेटवर आलेत. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव कॅपिटलाइज केली गेलीये. खूप चांगल्या पद्धतीने या 2 धावा प्राप्त झाल्या. या 2 धाव्यांनी धावसंख्या फलक पोहोचलाय 5 वर. टार्गेट आहे 55 धाव्यांचं. म्हणजे एकंदरीत प्रत्येक ओव्हरमध्ये या ठिकाणी आस्किंग रन रेट असेल 15च्या गतीने या ठिकाणी धावा बनवायचे आहेत. तर यावेळेस फायनली जे अंकुश निर्माण केलं होतं त्या अंकुशला बेडीतून बाहेर आले आणि हा चौकार सजवण्यामध्ये यशस्वी ठरलाय आशिष. या आशिषकडे असंतुष्टता नसते, तो संतुष्ट नसतो 1 चौकाराने 2 चौकाराने. कारण मागील मॅच ज्यावेळेस आपण पाहिली तर त्याने ती मॅच जिंकवली होती आशिषने. शफल झाले, मिस टायमिंग झाला. विकेट किपर चेंडूच्या खाली डाऊन द बॉल अँड फ्लाइंग विकेट किपिंग कॅच पाहायला मिळाली. आशिषच्या खेळीचा अंत जो मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच करता होता तो आता मात्र या ठिकाणी बाद होतोय. आणि अशा पद्धतीने पहिली विकेट शिवंच्या स्पोर्ट्स क्लब धामणी टीमच्या विलासने प्राप्त केली आहे. षटक क्रमांक पहिले समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 9. टार्गेट असेल 55चं, म्हणजे 18 चेंडूमध्ये करायचे दादा 46, म्हणजे 15च्या गतीने आता धावा बनवायचे. 15.50च्या सरासरीने.
कल्पेश आलेत. पहिला चेंडू यावेळेस आपण बघू शकतो आडव्या बॅट मधून हॉरिझॉन्टल बॅटने पूल करत असताना हर्षल होते त्या ठिकाणी आणि एक सिंगल प्राप्त करतायत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आले त्या ठिकाणी. शॉर्ट ऑफ लेंथ पूल केलाय. पूल मध्ये होती पॉवर आणि चेंडूला पाठवून दिलाय खेळाडू कक्षाच्या दिशेने. काऊ कोणाच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी पॉवरफुल षटकार. शॉर्ट ऑफ लेन टाकली. त्याला ओळखलं बॅट्समन नयनने, पाहिलं आणि त्यानंतर डिलिव्हर केलं, डिपॉझिट केलं. ओ क्रॉस बॅटेड शॉट यावेळेस अँगल करत असताना बाहेर. मागचा चेंडू शॉर्ट ट्रॅकर होता, हाफ ट्रॅकर होता, परंतु ही लेंथ बघितली तर थोडी फुलर ठेवून बाहेर टर्न केलाय. चांगलं आउटस्विंग चांगलं पाहायला मिळालं नॅचरली अँगल करत असताना. तर ही लेंथ ठेवली तर मात्र खूप सुंदर आपण पाहू शकतो. ड्रोनचा वापर आणि ड्रोन उडवलाय. हो आणखीन फिरवलाय गिरकी. जबरदस्त या ठिकाणी गिरकी पाहायला मिळाली. ड्रोनच्या माध्यमातून हे सगळं कॅप्चर केलं जात आहे. हा आविष्कार प्रामुख्याने आपण बघू शकतो 2016 नंतर झाला आणि आज साता समुद्रापलीकडे पोहोचलाय. टेलिकास्ट मध्ये देखील UTCने जी केलेली कामगिरी आहे अविस्मरणीय राहिली आहे. क्लॅरिटी विथ द क्वालिटी हे दाखवत असताना सगळे क्षणचित्र टिपले जात आहेत. आम्हाला देखील या ठिकाणी टिपलं जात आहे. संपूर्ण मंच दाखवला जातोय. शॉर्ट ऑफ लेंथ आणखीन एक षटकार. शॉर्ट ऑफ लेंथ ओळखला, पूल केला आणि आमचे अभिजित सावंत या ठिकाणी सांगतायत इट्स अ टाइम फॉर फन, इट्स अ टाइम फॉर सिक्सर, इट इज अ बिग सिक्स. प्रगती झाली आणि त्या प्रगतीनुसार आपण बघू शकतो काय जबरदस्त टेलिकास्ट UTCच्या माध्यमातून दाखवलं गेलंय. चांगलं क्रिकेट फन. ओरबी चेंडू ड्राईव्ह करतायत, धाव मिळणार नाहीये. क्षेत्ररक्षक आहे तड या सर्कल मध्ये आपण बघू शकतो. शॉर्ट मिडॉनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आम्हाला वाटलं नव्हतं की सुपरमॅन हवेत उडतो तसा कॅमेरा हवेत उडेल का, परंतु ते देखील शक्य झालं. कॅमेरा देखील हवेत उडू शकतो हे दाखवलंय. क्या बात आहे. ऑपरेटरचं देखील कौतुक आणि कौतुकच करेल. कारण ओबी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित स्वर्गीय विठ्ठल दादासाहेब काळे स्मृती चषक 2025 दिवस क्रमांक पहिला थाटा माटामध्ये या संपूर्ण आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त असणाऱ्या या स्पर्धेला खऱ्या अर्थानं या ठिकाणी 4 चांद जर कोणी लावले असतील तर UTCच्या या संपूर्ण टीमने त्यांचं कौतुक आणि कौतुकच मी करेल. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 11.00च्या सरासरीने धावा झाल्यात 22. 55चं टार्गेट आहे. 22 झाल्यात. निलेश आलेत. राइट आर्म ओव्हर द विकेट. फुलर लेंथ परफेक्ट यॉर्कर. क्या बात है. इफ यू हैव द यॉर्कर तो व्हाई शुड बी फियर. तुम्हाला घाबरण्याची गरजच नाहीये जर तुमच्याकडे यॉर्कर असेल तर, कारण या यॉर्करला हेलिकॉप्टर उडवणं इतकंही सोपं नसतं. ज्यावेळेस जस्सी यॉर्कर टाकतो त्यावेळेस आपण बघितलंय. चांगला चेंडू हाताळलाय. शॉर्ट ऑफ लेन मिस टायमिंग आहे. आपल्या फॉलो थ्रू मध्ये कॉटन बोल्ड. आणखीन एक विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळालं. गोल्डन टीम या चेस मध्ये थोडी दडपण परिस्थितीमध्ये पाहायला मिळते. आणखीन एक फलंदाज त्यांनी गमावलाय.
सुपर बॉलिंग, नाईस बॉलिंग, चांगली बॉलिंग पाहायला मिळाली निरीक्षच्या माध्यमातून. दोन्ही चेंडू डॉट बॉल आलेत, एक विकेट आणि एक डॉट बॉल. दोन्ही चेंडू डॉट बॉल. अरुण आलाय, टॅप केलाय, हा देखील डॉट बॉल. जितके डॉट बॉल येतील तितकी मॅच ही गोलबन संघाच्या पासून दूर, फारच दूर जात चालली आहे, फारच दूर जात चालली आहे. कारण 55चं टार्गेट आहे आणि 55चं टार्गेट इतकं सोपं नव्हतं आणि त्यामध्ये धावा झाल्यात फक्त 22च. मिस टायमिंग. आणखीन एक संधी निर्माण झाली कव्हर झोन मध्ये. चांगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाला 30 यार्ड सर्कल मध्ये. इनसाइड आउट खेळत असताना शॉट कव्हरला हा झेल टिपला गेलाय आणि अशा पद्धतीने आणखीन एक फलंदाज अरुण परततायत. शॉर्ट ऑफ लेंथ होती, पुल केलं, बॅकफुटला जाऊन वेट ट्रान्सफॉर्म केलं, बॉटम हँडचा वापर केला. हाय हँड कॉर्डिनेशन चांगलं होतं, टायमिंग चांगलं होतं आणि डिस्टन्स पार केलं. ओ आणखीन एक उंच, लांब, फारच दूर, आणखीन एक मायठी बिल्डिंग वर जाऊन कोसळणारा येतोय. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॅट्समॅन नयनच्या बॅट मधला चौथा षटकार आलाय. वाटलं नव्हतं की होतील, परंतु या दोन षटकाराने हाहाकार, मैदान पूर्णपणे गुंजतंय. ओ नाही, आता फसला नयन, फसला नयनला फसवलं. परंतु क्या बात आहे, नयनच्या दोन षटकारांसाठी खरंच टाळ्या वाजवल्या जात आहेत. जबरदस्त षटकार होते ते दोन्ही षटकार. हाय हँडसम, उंच, उत्तुंग आणि त्यामध्ये पॉवर होती, प्युअर पॉवर.
की 19 धावा इथून करायच्यात. 2 षटकार पहिल्या 2 वर आले होते. यावेळेस ऑन साईडला लॉफ करतायत. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे, कारण 3 मध्ये 19 म्हणजे 1 धाव शॉर्टेज राहत होती. 3 आले असते तर, परंतु आता एकच धाव आले, म्हणजे 2 फक्त चेंडू बाकी आहेत आणि 2 मध्ये 18 होणं दामणी सारख्या प्रोफेशनल टीमच्या समोर अवघड आहे. ते चुकी करणार नाही त्या सिच्युएशन मध्ये. वाईट तर टाकलाय. इथे किती चुका करतील त्यावर ते भवितव्य ठरू शकतं. वारलीपाडा टीमचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी यायचे. वारलीपाडा टीम ड्राईव्ह करतायत. स्ट्रेट ड्राईव्ह आणि फिल्डिंग खराब पाहायला मिळाली. थोडी अतिघाईमुळे हा चेंडू सीमारेषेच्या पार गेलाय, परंतु मॅच मध्ये औपचारिकता बाकी होती. मी सांगितलं होतं की 18 धावा 2 चेंडूमध्ये होणं अशक्य आहे. 4 मिळाल्यात. आता अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अशा पद्धतीने ही मॅच पूर्णपणे डॉमिनेट केली शिवन्या स्पोर्ट्स क्लब धामणी या संघाने. आणि त्या उत्तरार्धामध्ये जर बघितलं तर आतापर्यंत टार्गेट चेस करण्याच्या दृष्टीने 42 पर्यंत पोहोचले होते गोलफन टीम. फुल टॉस 42 न 6 झाले. 48 म्हणजे अवघ्या कमी धावेंवर ते कमी राहिले, परंतु मनोरंजनाच्या दृष्टीने मी म्हणेल षटकार अफलातून होते, आकर्षक होते, नेत्रदीपक होते, उत्तुंग होते आणि सगळ्या प्रेक्षकांच्या अगदी हृदयाच्या जवळ जाणारे होते. फक्त मॅच ते जिंकू शकले नाहीयेत, मन त्यांनी जिंकलंय. मी कौतुक करेल. हार्ड लक. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धामणी टीम वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन.